22 ऑगस्टला राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते तरुणाईला संबोधित करणार आहेत। राहुल गांधींच्या याच कार्यक्रमासंदर्भात फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय। काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थिनी त्या कार्यक्रमात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। राहुल गांधींनी सरसकट तरुणांशी संवाद साधायला हवा होता असंही फडणवीस म्हणाले। त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही। संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे। ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे। सर, मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता। पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्याद्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत। पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। काँग्रेसचे नेते सतेज पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। सतेज पाटीलजी नमस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता जे बोलले ते तुम्ही ऐकलंच असेल। फक्त काँग्रेसच्या नेत्यांच्या संचालित महाविद्यालयांमधल्या मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटते मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतलेले हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय। हा जो काही कार्यक्रम छात्रों का गूंज राहुलजींनी देशभरामध्ये केला, कोटापासून त्याची सुरुवात झाली आणि हजारो युवक आणि युवतींना आशेचं किरण राहुल गांधी दिसत आहेत हे कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे। आणि मग या कार्यक्रमाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय। मुळात हा ऑनलाईन पिटिशन आहे, ऑनलाईन QR कोड स्कॅन करून मुलींनी तिथं यायचं आहे आणि इट्स फ्री टू ऑल असा हा कार्यक्रम आहे आणि कॅम्पेनिंग एवढं जोरात महाराष्ट्रामध्ये याचं झालेलं आहे। कदाचित त्या धास्तीपोटी हे त्यांचं वक्तव्य असेल, परंतु हरकत नाही। आम्ही मुलींसाठी कार्यक्रम करतोय। राहुलजींचा उद्देश या देशातल्या युवक आणि युवतींना आशेचं किरण देण्याचा आहे। तो आम्ही काम आणि ते काम आम्ही करत राहणार आहोत। तरुणाईला लक्ष केलं जात आहे, तरुणाईला समोर ठेवून कार्यक्रम आखले जात आहेत। छात्रों की गूंज हा कार्यक्रम काँग्रेसच्या वतीनं 2029 ची तयारी आहे असं म्हणायचं का? नाही, मुळात काँग्रेस पक्ष म्हणून कुठेही आम्ही बॅनर तिथं लावलेला आपल्याला स्टेजवर दिसणार नाही। हा एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म राहुलजींच्या माध्यमातून छात्रों की गूंज या माध्यमातून या ठिकाणी होतंय। राहुलजींनी सगळ्यात आधी मुद्दा हा नीटचा पहिल्यांदा देशात कुणी मांडला असेल तर तो राहुलजींनी मांडला। 150 पेपर या देशामध्ये लीक झालेले आहेत, हा मुद्दा राहुलजींनी मांडला। काँग्रेसची भूमिका आहे की 23 लाख मुलामुलींची परीक्षा हे सरकार घेऊ शकत नाही आणि मग देश चालवायची भाषा हे सरकार काय करतंय। त्यामुळं तरुणाईंचा विषय हातात घेतलेला आहे राहुलजींनी, कुठंतरी त्यांना खुपतंय आणि त्यांच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला। पहिली विकेट या सरकारची 12 वर्षात पडली, याचं दुःख त्या मंडळींना आहे असं मला वाटते। परंतु आमचा उद्देश, काँग्रेस पक्षाचा उद्देश तरुणांना साथ घालणे किंवा त्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडणे हा प्रयत्न राहुलजींच्या माध्यमातून होतो। सतेज पाटीलजी, साधारण काही अंदाज कोणकोणत्या महाविद्यालयातून विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत? काही यादी वगैरे ठरली आहे का त्या संदर्भातली? नाही, आता ऑनलाईन रजिस्टर असल्यामुळं ते सगळं रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतं, त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्या मुली डायरेक्ट तिथं येणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्रातून मुली येतील आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, सावित्रीबाईंची भूमी आहे। इथून देखील हजारो मुली यामध्ये सहभागी होतील अशी आम्हाला खात्री आहे। तरुणांची शक्ती आगामी काळात राहुल गांधींच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहील असं वाटतं? निश्चितपणे, कारण की त्यांचा आवाज राहुलजी मांडतायत हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे। कारण की कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनीच्या आयुष्यामध्ये परीक्षा हा महत्त्वाचा विषय असतो।
आणि ते परीक्षेचे पेपर आज फुटताना या ठिकाणी दिसत आहेत. NPSCच्या घोळ जो चाललेला आहे, कॉम्प्युटर बेस्ड टॉर्चर, असे अनेक मुद्दे आहेत या युवक आणि युवतींच्या पुढे. आणि मला वाटतं आशेचं किरण, मी मगाशी म्हणलं तसं, राहुलजीच दिसतात. कारण की खरं बोलण्याचं काम या देशामध्ये कोण करत असेल तर राहुल गांधीच करतात, हे या तरुणाईला देखील लक्षात आलेलं आहे. ठीक आहे सतेज पाटीलजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली आमच्याशी त्यासाठी. आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले या कार्यक्रमासंदर्भात आपण ते ऐकूया. मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्याद्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं, अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद होईल. आणि या सगळ्या संदर्भात यशोमती ठाकूर यांच्याशी आपण बातचीत करूयात. यशोमतीताई, आपण ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. काँग्रेस संचलित महाविद्यालयांमधल्याच विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया. माझं मत असं आहे की आदरणीय देवेंद्र दादा अतिशय नॅरो माइंडेड विचार करतायत. एखादी संस्था काँग्रेसची किंवा भाजपाची कशी काय असू शकते? अरे संस्था एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत आणि ह्या देशातल्या आहेत, परदेशातल्या नाही आहेत. तर ह्या देशातला जो विद्यार्थी आहे त्याला राहुलजींच्या कार्यक्रमामध्ये यायचं आहे, विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो. असं डिस्क्रिमिनेशन करण्याची काहीही गरज नाही आहे. मला असं वाटतं देर इज अ फिअर इन हिज माइंड अँड दॅट इज वाय ही टॉक्स लाईक दिस. मग ओपन आहे, इन्व्हिटेशन ओपन आहे. आदरणीय राहुलजी ओपन इन्व्हिटेशन त्यांनी दिलेलं आहे. जे जे स्कॅन करतायत QR कोड ते सगळे त्या ठिकाणी येतात आहे. आणि एक प्रकारची ही धमकीही म्हणायला काही हरकत नाही या गोष्टीला. म्हणजे धमक्या देऊन तुम्ही युवकांना नाही थांबवू शकत देवेंद्र दादा. रिस्पेक्ट इच अदर, गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट ही आपली पॉलिसी राहिलेली आहे देशाची, तुम्ही आणि मी जन्मल्याच्या आधीपासून. आणि त्या पॉलिसीला अजिबात तडा जाऊ देऊ नका. आज तुम्ही मुख्यमंत्री आहात, आज माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण असं कमकुवत बोलणं, असं नॅरो माइंडेड बोलणं हे आदरणीय देवेंद्र दादांना पण अजिबात शोभत नाही, असं माझं ठाम मत आहे. यशोमतीताई, आपण म्हणालात की मुख्यमंत्री कदाचित घाबरलेत. कसली भीती वाटत असेल मुख्यमंत्र्यांना असं वाटतं आपल्याला? जेनझीज आहे किंवा मिलेनियम्स आहेत, हे सगळेजण राहुलजींना अट्रॅक्ट होतात आहे, त्यांच्या विचारधारेला अट्रॅक्ट होतात आहे. या ज्या युवकांना सर्वधर्म समभाव आवडतो, आपल्या देशाचं जे मूळ फॅब्रिक आहे सगळ्यांना घेऊन चालायचं ते आवडतं आहे. आणि म्हणून आदरणीय देवेंद्र दादा त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अक्रॉस द इन्स्टिट्यूट्स, अक्रॉस द सिटी, द डिस्ट्रिक्ट और द स्टेट, विद्यार्थी कुठूनही येतील हे आम्हाला पण ठाऊक नाही कुठून येतील आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याची भीती का वाटतेय दादा तुम्हाला? भीती वाटायची गरज नाही हो. Change is the main important thing and things are changing in benefit of the state and the nation. जय हिंद. ठीक. यशोमतीताई, आभार आपले. आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी.